नमस्कार मित्रांनो, ऑन व्हील या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बालीला भेट देणार आहोत। इंडोनेशिया हे एक मुस्लिम राष्ट्र आहे आणि त्या देशात 17,000 बेट आहेत। त्यापैकी बाली हे एक बेट आहे। परंतु बाली हे बेट अतिशय सुंदर आहे। तिथे हिंदू राहतात। त्या हिंदूंची मंदिरं, संस्कृती, रीतिरिवाज पाहण्यासाठी जगभरातून भरपूर पर्यटक तिथे येतात। तर तिथली जी मंदिरं आहेत ती अतिशय सुंदर आहेत। अनेक तीर्थ तिथे आहेत। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। पाहूया बाली मधलं तन्हा लॉट हे हिंदू मंदिर। या इथून आले ना, तिकडे एक छोटं मंदिर आहे टोगू नावाचं। हे आहे ते बालीनीज आहेत। हे पांढरं मोस्टली आणि हे काळं पण घातलेलं असतं। समोर समुद्र आहे। या बाजूला पण असे जाण्यासाठी खूप सुंदर आहे। पण हे ते प्रसिद्ध तन्हा लॉट मंदिर आहे। या बाजूनी जात आहेत। अगदी पलीकडून एक असा खडक वगैरे दिसतो, पण तिथून आतमध्ये म्हणजे बोटीनेच यावं लागत असेल, किंवा ओहोटी असताना थोडंसं पाणी कमी झालं की मग जाता येतं या बाजूने, पण ते बंद आहे। हे तन्हा लॉट हे मोठा दगड आहे आणि मला वाटतं इथे आता भरती आहे म्हणून इथून वर जाता येतं। इथे पायऱ्या आहेत, इथून असं जात आहे। एकदम एका टोकाला मला मिळाले, तिथे डेंजरस लिहिलं होतं। मी इकडे या बाजूला आलेच नव्हते। तन्हा लॉट इथे एक मंदिर आहे ना, ह्याच्या मी पलीकडून घेतलं होतं। त्याच्या बाजूला आलं ना की इथून घेता येतं। फार सुंदर मंदिर, ते जाणंच अवघड आहे। हे उत्सव आहे त्यांचा, म्हणजे बालीनीचा, हे हिंदू जे आहेत त्यांचा उत्सव आहे। हे आता भरती आहे त्याच्यामुळे पलीकडे नाही जात आहेत। दुपारी 2 वाजता होईल ओहोटी। आणि मी उजव्या बाजूला आले, तिकडून अतिशय सुंदर दिसतं। हे सुद्धा अतिशय सुंदर आहे। नील आयलँडची मला आठवण झाली, अंदमानच्या तिथला। असं खडकाच्या मधून जात आहे। कंबोडियाला पण आहे असं। कंबोडिया का व्हिएतनाम, इथे पण मंदिर आहे। पूरा एंजुंग गालू। आता 11 वाजलेले आहेत। हे उघडं केलंय, इथे इथपर्यंत जाऊन येतं। Pagi kami informasikan kepada segenap rombongan dari wisata religi Pekalongan, mengingat waktu berkunjung di kawasan BTW Tanah Lot telah berakhir, dimohon untuk segera kembali ke bis guna melanjutkan perjalanan berikutnya.
Sekali lagi kami informasikan kepada segenap rombongan dari wisata religi Pekalongan, dimohon untuk segera kembali ke bis guna melanjutkan perjalanan berikutnya. Terima kasih.